श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवणार आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. जैसा स्वभाव मायबापाचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषार्थी. प्रस्तुत प्राप्त. आपल्या सेवेसाठी निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाची असून 64व्या क्रमांकाची आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला आई वडिलांचा दर्जा देतात. श्रोते म्हणजे हे आई वडील आहेत. जसं लहान मूल बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष आई वडील मानत असतात. हा आई वडिलांचा स्वभाव असतो. काय सुंदर उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी. संतांनी थेट आपल्या घरातील दृश्यच आपल्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे. आई वडिलांचं प्रेम काय असतं. एखादं लहान मूल जेव्हा ते बोलायला शिकतं, ते आई ऐवजी फक्त आ म्हणतं किंवा फक्त ई म्हणतं आणि बाबा ऐवजी फक्त बा म्हणतो तो. आणि एवढं म्हणत असताना सुद्धा जरी त्याचे शब्द स्पष्ट नसतील, त्याला वाक्य जमत नसतील, पण आई वडील काय करतात, ते आनंदाने हसतात, नाचतात आणि सगळ्यांना सांगत हिंडतात, अरे वा, माझं बाळ मला आई बोललं, माझं बाळ मला बाबा बोललं. मुलांचं बोलणं चुकीचं असलं तरी आई वडिलांना त्याच्या बोलण्याचं खूप कौतुक वाटतं. अहो, तो फक्त बोलायचा प्रयत्न करत असताना सुद्धा आई वडिलांना बोलण्याचा भास होतो. म्हणजे त्या आई वडिलांचं त्या मुलावरती असलेलं जे प्रेम आहे, ते प्रेमच त्या बाळाच्या बोलण्याचं कौतुक होऊन बसतं. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की तुम्ही माझे मायबाप आहात, मी तुमचा बालक आहे. अहो, ज्ञानराज माऊली ही काय सर्वसामान्य बालक नाहीये. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, साक्षात महाविष्णू स्वतःला किती विनम्र समजावं की ते आज तुमच्या आमच्या सारख्या श्रोत्यांना ते आई वडील मानतायत आणि विनंती करतायत की बाबांनो, मातांनो, आता मी इथून पुढे काय तुमच्या समोर मांडणार आहे, ज्ञानेश्वरीचं ज्ञानामृत मी तुमच्या समोर व्यक्त करणार आहे. पण त्या बोलण्यामधून, त्या व्यक्त होण्यामधून जर काही शब्द म्हणजे बोबडे शब्द व्यक्त होतील, तर ते शब्द तुम्ही आई वडिलांच्या हृदयाने स्वीकारा. कारण तुम्ही माझे आई वडील आहात. आणि आई वडील म्हणल्यानंतर मुलाला कसल्याच पद्धतीचं मनामध्ये त्रास नसतं की यांच्यासमोर मी काय बोलू. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रेशर नसतं. तो मनाने खुला असतो आणि आई वडिलांच्या समोर तो पूर्णतः व्यक्त होतो. त्याला काही येत असेल तरी आणि काही नाही येत असेल तरी. म्हणजे आपल्या आई वडिलांसमोर त्याला बोलण्यासाठी कुठलाही संकोच नसतो. आणि म्हणूनच माऊलींनी सर्व श्रोत्यांना म्हणावं, ज्याप्रमाणे तुम्ही माझे आई वडील आहात, त्याचप्रमाणे जर मी तुमचा बालक म्हणून काही शब्द बोबडे बोलले तर त्याचा तुम्ही संतोषच मानाल. हा तर तुमचा स्वभावच आहे. आणि
तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे, तैसा तुम्ही अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला, म्हणजे सज्जनाने मला आपले म्हणलेले. तेव्हा अर्थातच माझं जे काय उणं असेल, कमी असेल, ते तुम्ही सहन करून घ्यालच. त्याबद्दल मला वेगळं बोलायची काही आवश्यकता नाही. अशा पद्धतीचं अथांग असणारं विनम्रपणा ज्ञानेश्वर माऊली आपल्या या ओवीमधून आपल्यासमोर व्यक्त करत आहेत. अहो, ज्ञानेश्वर माऊली हे व्यक्ती नाहीत, त्या विभूती आहेत. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. आणि ज्यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ लिहावा आणि 22व्या वर्षी जिवंत समाधी घ्यावी, ते ज्ञानेश्वर महाराज किती विनम्रपणा ह्या ओळीमधून दाखवतात, हृदयाचा किती विशालपणा आपल्यासमोर व्यक्त करतात. ह्याला खरं म्हणजे कुठल्याच पद्धतीचं उदाहरण देणे शक्य नाही. ज्ञानेश्वर माऊली सारखे उच्च प्रतीचे संत ज्ञानेश्वर माऊलीच. ज्ञानेश्वर माऊली सारखे उंच प्रतीचे वक्तव्य करणारे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच. असे ज्ञानेश्वर महाराजांना आपण शतशः नमन करू आणि आजच्या ह्या ओवीला इथंच पूर्णविराम देऊ. आजची ओवी आपल्याला आवडली असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम.